गुड मॉर्निंग। आज आहे सोमवार, तर आज मी चालले महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी। आज सोमवारी माझा उपवास असतो आणि म्हणून मी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जात आहे। ताट रेडी आहे, त्याच्यामध्ये मी सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आमची गौरांशी पण रेडी झालेली आहे। गौरांशी कशी दिसते गौरांशी? इकडे आमच्या इथे खूप सुंदर मंदिर आहे। छोटा आहे पण खूप छान आहे आणि छोट्या असण्याचा एक फायदा असा असतो की छान आपल्याला व्यवस्थित एक 10-15 मिनिटं असं बसून पूजा करता येते छान। गौरांशीलाही मंदिरमध्ये खूप आवडतं, तर बघा कशी नमस्कार करते। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। मंदिरमध्ये पूजा झाली, 10-15 मिनिटे तिथेच बसलो। गौरांशी छान खेळत होती। एकदम मंदिरमध्ये पॉझिटिव्हिटी असते, त्यामुळे मला खूप शांत आणि छान वाटतं। त्यामुळे जेव्हाही मी मंदिरमध्ये जाते तेव्हा 10-15 मिनिटं तिथे शांत बसते आणि जप करते। मी आलेले आहे आता घरी आणि पाणी आलेलं आहे, त्यामुळे पाणी भरायला लागेल। सोबतच कपडे भांडे वगैरे राहिले तेही कामं मी करून घेते। इथे आपण आता बनवत आहे राजगिऱ्याचा पराठा। तर खूप सोपी पद्धत आहे, खूप छान लागतो। उपवासासाठी एकदम परफेक्ट असा पराठा आहे आणि हेल्दी आहे खूप, त्यामुळे तुम्ही मुलांनाही हे बनवून देऊ शकता किंवा तुमच्या उपवासालाही तुम्ही खाऊ शकता। तर त्याच्यासाठी मी एक इथं कप राजगिरा पीठ घेतलेला आहे, सोबत 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्यात तिखट नाही आहेत, तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सोबत मीठ, हळद आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। तर याच्यामधील काही गोष्टी तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही नाही घातल्या तरी चालू शकतं। सोबत इथं आल्याचा एक छोटासा तुकडाही घेतलेला आहे मी। आता पहिलं आपल्याला काय करायचं आहे, जे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर मी पहिला आलं किसून घेते, त्यानंतर हिरव्या मिरच्या। तुम्ही मिक्सरमधूनही मिरची, आलं, जिरं हे सर्व मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकता। राजगिरीच्या पिठामध्ये गव्हाचं असू दे, ज्वारीचं असू दे, त्याच्यापेक्षा 3 पट जास्त कॅल्शियम असतं, पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम असतं, विटॅमिन्स असतात। त्यानंतर राजगिरीच्या पिठामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे हे पचायलाही हलका आहे आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही इतर जेवणापेक्षा फार कमी असतं। त्यामुळे डाएटमध्येही राजगिराचा वापर केला जातो आणि लहान मुलांसाठी ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच राजगिरा हा जास्त प्रमाणात म्हणजे खाल्ला पाहिजे, रोज तर खाल्ले पाहिजे। त्याचे लाडू, बर्फी, राजगिरा रोजच्या जेवणामध्ये घेतला पाहिजे, इतका उत्तम हा पदार्थ आहे आहारामध्ये। तुम्हाला रोज जमत नसेल तर मग उपवासाच्या दिवशी असं तुम्ही खाऊ शकता, कारण उपवासाला राजगिरा चालतो। त्याच्यामुळे उपवासा दिवशी मस्त खा आणि स्वस्त राहा, अशी रेसिपी आहे ही। तर चला आपण आता बघूया। आणि तर म्हणजे सगळ्याच दृष्टीने राजगिरा हा खूप उपयुक्त असा आहे। तर मी याच्यामध्येच मीठ, हळद आणि जिरं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीरही घालू शकता, पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी असाच बनवलेला आहे। आणि हे मिक्स करून झाल्यानंतर जे आपण हे 1 वाटी राजगिरा पीठ घेतलं होतं ते थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकायचं आहे। ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही। ह्या आपल्या बटाट्यामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत। छानसे मिक्स करून घ्यायचं। 1 वाटी 2 बटाट्यामध्ये मिक्स होतं, व्यवस्थित मिक्स होतं। थोडंसं तूप घेते हाताला लावून आणि हा डो मिक्स करते। सॉफ्ट असा डो तयार आहे। तर आता आपण याचे पराठे बनवायचे आहेत। तेवढ्या मिश्रणाचे 4 पराठे होतात। 2 जण उपवासाला सहज खाऊ शकतात, इतकं बनलेलं आहे हे। तर चला, पीठ घेतलेलं आहे, जर जास्त पीठ लावायला लागेल ह्याला आणि लाटायचं आहे।
आणि फार पातळही करायचं नाही, फार जाडही करायचं नाही. त्याची थिकनेस बघा, फार जाड नाही आहे, फार पातळ नाही आहे. तर मी आधी थोडंसं तूप सोडून घेते. तवा छान गरम झालेला आहे आणि त्याच्यावर हा पराठा टाकते. तर सगळे पराठे आपल्याला असंच लाटून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पीठ लावायला लागलेला. दुसरा पराठाही आपण लाटून घेतला आहे. तोपर्यंत आपण इथं बघू शकता एका साईडनं आपला हा पराठा छान असा भाजलेला आहे. तर 1-2 मिनटं ठेवायला लागतं ह्याला आणि ह्याला लो टू मिडियम गॅसवरती ठेवायचं. गॅस खूप हाय वगैरे करायचं नाही, कारण याच्यामध्ये कसा बटाटा असतो त्यामुळे तो लवकर लालसर पडतो पराठा. त्याच्यामुळे आपण याला लो टू मिडियममध्येच भाजून घ्यायचं आहे. छान छान असं दोन्ही साईडने आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप किंवा तेल तुम्ही काहीही लावू शकता. एकदम बटाटा घातल्यामुळे एकदम सॉफ्ट असा पराठा बनतो हा आणि खायला खूप टेस्टी बनतो. 2 पराठे खाल्लात की पोट अगदी छान भरेल आणि हेल्दीही आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. तर पराठा इथे बघू शकता आपला छान असा भाजून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसरा पराठाही भाजून घेऊयात. तर 1 वाटी राजगिरा पीठ आणि 2 बटाट्यामध्ये छान असे 4 पराठे होतात. तुम्हाला 2 बनवायचे असतील तर त्याप्रमाणे 1 बटाटा आणि अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ असं वापरा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान रेसिपी आणि ब्लॉग मी तुमच्यासोबत घेऊन येईल. तर तुमचं प्रेम असंच राहू देत माझ्यासोबत. तर दुसराही पराठा आपला छान असा भाजून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरेही पराठे बनवून घेते आणि आपला ब्लॉग इथंच एंड करते. थँक्यू.